very, very important and special Gaurav Samman on Professor Dr. Raghunath E. Mashelkar. Let's give a big round of applause, my friends, as this noble son of Goa is being conferred the Goman Gaurav Samman at this August gathering for the Shine of Award is so much. Let's not, I think we can all rise in our seats and motherland, Goa proud. The Goman Gaurav Samman to Professor Dr. Raghunath E. Mashelkar sir. Generous moment and very, very important piece of wisdom which sir would be sharing with all of us through this book. All this affordable excellence, making high technology work for the poor, getting access equality despite income inequality, this has all been captured by this book, and I'm very happy to say that the book within 6 months has become a national bestseller. Then, of course, I became Eng, bachelor's degree in chemical engineering. And I had a job also, got a job, offer of a job. She said, no, I have found out there is a PhD. You have to do the PhD. When I did my PhD, she found out there is a postdoc. She kept on pushing me. When I got my 25th honorary doctorate, I remember, this was 3 months before she passed away. She said, now I'm happy, I can go. Can you just imagine a lady who never went to school, never got educated, pushed me. She was very hard, on me in terms of values, in terms of standards. Like, for example, I would get 100 out of 100 in mathematics. Occasionally, I'll get 97. I was happy. She would make me sit. I was happy with the 97. She would be asking me, where did you lose those 3 marks? That is when I was that young. Whatever I am today is because of that. And the last point I'd like to make, actually, and sir, that has to do with what I gave you just now. What happened was that I was Director General of CSIR and I had to operate from Delhi, 40 national laboratories. मी बऱ्याच वेळा सरांचे भाषण ऐकले, कारण गोव्यामध्ये ज्या वेळी म्हणजे 2012च्या नंतर सर आले त्यावेळी प्रत्येक वेळी त्यांचं भाषण ऐकण्यासाठी कुठेतरी ऑडिटोरियममध्ये असेल किंवा खालती असेल, मागच्या 7 वर्षामध्ये मी मुख्यमंत्री झाल्यानंतर म्हणजे जवळून सरांना भेटण्याचा योग एक 4 वेळा मला मिळाला. जी पॉझिटिव्हिटी सरांच्यामध्ये आहे मला नाही वाटत म्हणजे ती कोणाच्यामध्ये जाणवत पण नाही आहे. आणि खरोखरच सांगतो, एनीहाव गोमंतकातील आपला एक गोमंतकीय सुपुत्र जो तारा मार्सेल या गावामध्ये जन्माला आला आणि पूर्ण जगामध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेले गोमंत विभूषण, पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांचं पुनश्च एकदा सर्व गोमंतकीयाच्या वतीने खूप खूप अभिनंदन, मनापासून अभिनंदन. आजच्या भाषणानंतर तर त्याने म्हणजे खरं म्हणतो मी तर म्हणजे एक खूपच पॉझिटिव्हिटी ह्या कला अकादमीच्या ऑडिटोरियमामध्ये आणि पूर्ण गोव्यामध्ये पसरली असं म्हणायला हरकत नाही आहे. आणि खरोखर म्हणजे मुख्यमंत्री या नात्याने मला खूप खूप अभिमान वाटतोय की सरांसारखे सायंटिस्ट गोव्यासारख्या लहानशा मार्शल गावामध्ये जन्माला आले आणि पूर्ण जगभर त्यांचं कार्य आणि त्याच निमित्ताने म्हणजे गोमंतकीय कार्य आपल्याला सगळ्याला दिसायला मिळते. हे आपलं सगळ्यांचं भाग्य आहे. आजच्या ह्या पुरस्कारानंतर म्हणजे मी तर म्हणेन की अजूनही कितीतरी वर्ष सर आपल्याला कार्य करायचं आहे. नक्कीच आपल्या देशासाठी आणि जगासाठी आपलं कार्य हे असंच पुढे जाईल असं मी म्हणेन.
आपण उल्लेख आत्ताच जो केला ज्या रिसर्चबद्दल डायरेक्टरेट ऑफ द हेल्थ सर्व्हिसेस आपल्या ह्या रिसर्चवरती काम सुरू आहे. नक्कीच मला खात्री आहे की अजून थोड्या दिवसामध्ये आत्ता आपण म्हणजे इट इज अ वन स्ट्रिप विच विदिन 10 minutes विल गिव्ह द इन्व्हेस्टिगेशन फॉर द 10 डिफरंट इन्व्हेस्टिगेशन्स आणि इट इज ओनली फॉर द 100 rupees. डेफिनेटली आपण म्हणजे गोव्यासाठी हे सौभाग्य आहे की त्याची सुरुवात आपण गोव्याहून करणार आहात आणि म्हणजे आपल्या आईच्या नावाने सुरू केलेलं अंजली फाउंडेशन या कामामार्फत गेले 5-6 महिने म्हणजे गोवा सरकारचं डायरेक्टर ऑफ द हेल्थ सर्व्हिसेस आणि आपलं अंजनी फाउंडेशन आईच्या नावाने सुरू केलेलं हे नक्कीच म्हणजे आम्ही काही दिवसाने हा पूर्ण प्रोजेक्ट पूर्णपणे गोव्यामध्ये राबवू आणि हे सांगत असताना मलाही खूप खूप बरं वाटतं. दुसरी गोष्ट आजच्या या कार्यक्रमामध्ये म्हणजे आपण ज्याला म्हणतोय की गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी म्हणजे आज मला अभिमान वाटतोय की प्रायव्हेट युनिव्हर्सिटी बिल पास केल्यानंतर बऱ्याच जणांनी अजून प्रायव्हेट युनिव्हर्सिटी गोव्यामध्ये का पाहिजे हा प्रश्न मलाही विचारला आणि लोकांना पण विचारायला लागलेच. पण नक्कीच आजचा हा कार्यक्रम बघितल्यानंतर कुणीही म्हणणार नाही की प्रायव्हेट युनिव्हर्सिटी का पाहिजेत. आणि मी आज ऑफिशियली अनाऊन्स करतोय की वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी हॅव एस्टॅब्लिश्ड इन द स्टेट ऑफ गोवा अँड वी आर स्टार्टिंग द अकॅडमिक इयर फ्रॉम द coming academic year. They are starting their campus in the state of Goa. So congratulations for Dr. Rahul Karad and his entire team for starting this World Peace University in the state of Goa. Globally लोक या ठिकाणी येणार आहेत. मी तर म्हणेन की हा तसा प्रवास सुरू झाला 2014 मध्ये. मी पहिल्या वेळी डॉक्टर राहुल कराड यांना भेटलो त्यांच्या स्टुडंट पार्लमेंटमध्ये पुण्यामध्ये आणि द सेम वे द पॉझिटिव्हिटी डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्यामध्ये मी घरी त्यांच्या डॉक्टर विश्वनाथ कराड त्यांचे वडील यांना भेटलो की संत ज्ञानेश्वराच्या म्हणजे आशीर्वादानेच म्हणा की एवढी पॉझिटिव्हिटी त्यांच्यामध्ये पण आहे. आय हॅव सरप्राईज टू मीट दॅट पर्सन रिअली. आणि त्याने आपलं व्हिजन सांगितलं आणि त्यांचं पूर्णता म्हणजे मी त्या खरं म्हणजे वर्ल्ड पीस डोम सुरू असताना मी बघितला होता त्यानंतर तिथं पोचलो नाही. पण खरोखर सांगतो म्हणजे त्यांचं व्हिजन जे एड्युकेशनच्याबद्दल आणि वर्ल्ड पीसच्याबद्दल जे आहे आणि दॅट फिलॉसॉफी स्टार्टेड फ्रॉम द संत ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानेश्वरीपासून सुरू झालेलं हे त्यांचं पूर्ण ज्ञानेश्वरी पारायण म्हणा की खरोखरच सांगतो मी खूपच इम्प्रेस्ड आहे डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या पॉझिटिव्हिटी आणि त्यांच्या एड्युकेशनमधलं त्यांच्या एड्युकेशनमध्ये त्याने केलेला इम्पॅक्ट हा कितीतरी म्हणजे लॅक्स ऑफ द स्टुडंट्स हा त्यांना फायदा झालेला आहे. आणि आज द सेम द MIT इन्स्टिट्यूट विथ द कमिंग अप विथ द वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी गोव्यामध्ये आपल्या गोवेकरांना त्याचा खरोखरच म्हणजे अभिमान आहे. आणि त्याचमुळे मी मुद्दामून म्हणजे आज एड्युकेशन अकॅडमिक इयर सुरू होण्याच्या अगोदर आपण आज जो म्हणजे आपल्या इट इज अन 100 years ओल्ड आपल्या गोवा चेंबर ऑफ कॉमर्स ह्यांच्या संयुक्त विद्यमानाने जो आपण आज कार्यक्रम घेतला आणि आज जो MOU साईन केला आणि सस्टेनेबिलिटीवरती नक्कीच आपल्याला यापुढे गोव्यातील विविध विषयावरती वर्ल्ड चेंबर ऑफ कॉमर्स आपल्या गोवा चेंबर ऑफ कॉमर्स आणि आपण मिळून कितीतरी काम या ठिकाणी करू शकतो. त्यासाठी पुनश्च एकदा गोवेकराच्या वतीने आपलं या गोवेकरांच्या वतीनं मी स्वागतही करतो आणि आपलं खूप खूप अभिनंदनही करतो.